नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, ग्रीव्हियन्स कसा अपलोड करायचा हे बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही सर्च करा MST CET. MST CET असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी cetcell.maha.cet.org नावाची वेबसाईट येते. त्या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वरतीच एक ऑप्शन दिसेल या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस संदर्भातलं. तर त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये जाऊन ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेसवर क्लिक करा. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारच्या मेरिट लिस्ट खाली तुम्हाला जसं दिसल्या की ऑन होल्ड मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आणि कोणत्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम वगैरे आला असेल ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे किंवा ते अगोदर तुम्ही चेक करून घ्या. ओके, म्हणजे वेगवेगळ्या डॉक्युमेंटचा वेगवेगळा प्रॉब्लेम असतो. तसं कास्ट सर्टिफिकेटचा वेगवेगळा आहे. तर ते सर्टिफिकेट जो तुमचा प्रॉब्लेम आहे, सगळेचे सगळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे पहिले वाचायचे. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे. त्यासाठी जो प्रॉब्लेमचा रिलेटेड ग्रीव्हियन्स अपलोड करायचं आहे तर तो तुम्हाला त्या लॉग इनमध्ये करायचा आहे. ओके मित्रांनो, ते तुमचं झालं असेल बघून तर पुन्हा त्याच पेजवर आलेले आहात तुम्ही किंवा ऑलरेडी बघितलेलं असेल तर या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे तो टाका. रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी पासवर्ड जो आहे तुमचा तर तो या ठिकाणी टाका आणि तो टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. लॉग इन ID आणि पासवर्ड ज्यांनी तुमचा फॉर्म भरला असेल त्यांनासुद्धा माहिती असतो. याशिवाय मित्रांनो तुमच्या ज्या मोबाईलवर OTP आलेला असतो त्या ठिकाणीच तुमचा लॉग इन ID आणि पासवर्डसुद्धा त्याच नंबरवर आलेला असतो, रजिस्टर मोबाईल नंबरवर. त्याच्यामुळं याला कुठं वेगळं तुम्हाला मागण्याची गरज नाही आहे. तुमच्या मॅसेजमध्ये ते असतं. त्यानंतर मित्रांनो लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तुमच्या लॉग इन IDमध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट रिमार्क दिलेलं आहे. जसं की ही स्टुडंट आहे आपल्या काउन्सिलिंगमध्ये तर हिचं 7/12चा प्रॉब्लेम आहे. ओके, 7/12चा लास्ट टाईम तिने जो 7/12 दिला होता त्याच्यावरची डेट जी आहे तर ती व्हॅलिड नव्हती किंवा जुना 7/12 दिलेला होता. त्याच्यामुळं या डॉक्युमेंटच्या रिलेटेड ग्रीव्हियन्स जो आहे तर तो या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकता अशा प्रकारे. मग कशा रिलेटेड ग्रीव्हियन्स आहे तर तो आहे आपला 7/12 रिलेटेड. ओके, मग 7/12 रिलेटेड म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे की 7/12 रिलेटेड या ठिकाणी वेटेज 7/12 इश्यू म्हणून आहे. त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा आणि डेट नॉट व्हॅलिड अशी क्युरी होती. ओके, या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही 7/12 जो आहे तसं सिलेक्ट करा आणि रिझन जे आहे तर ते डेट नॉट व्हॅलिड होतं. आता आपण या ठिकाणी जो 7/12 होता त्यांचा तो अपलोड केला आहे. ओके, आणि या ठिकाणी आपण जे 7/12चा डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करण्या अगोदर या ठिकाणी त्यांचं जे रिझन होतं डेट नॉट व्हॅलिड म्हणून तर या ठिकाणी आपला ग्रीव्हियन्स जो आहे तर तो आता आपण डेट व्हॅलिड असं जरी टाकलं तुम्ही तर त्यांना ते समजून जाईल, काही एवढा विषय नसतो त्यात. एखादा पर्टिक्युलर इश्यू असला खूप मोठा तर त्यावेळेस प्रॉब्लेम येतात. म्हणजे जसं की काही विद्यार्थ्यांचा वेगळा इश्यू असतो. मित्रांनो, एका टायमाला तुम्ही एकच ग्रीव्हियन्स जो आहे तर तो करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला त्यांचं आन्सर दिसेल की आता तुम्ही ॲडिशनल टाकलेलं आहे. काय टाकलं या ठिकाणी ॲडिशनल क्वेरीमध्ये की आमची जी डेट आहे तर ती आता व्हॅलिड आहे. तुम्ही अगोदर जसं टाकलं होतं की डेट व्हॅलिड नाही आहे म्हणून. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी त्यांचा आन्सर येईल की काय तुमचं डॉक्युमेंट जे आहे तर ती योग्य आहे की नाही. थोड्याच वेळेस तुम्ही वापस चेक करत राहायचं आहे. ज्यावेळेस ते चेक तिकडं स्क्रुटिनी टीम बसेल आणि ते तुम्हाला सांगेल की याचा प्रॉब्लेम बरोबर आहे की नाही. मग ते तुमचं या ठिकाणी रिजेक्ट करतील जर ते योग्य नसेल. तुमचं जे डॉक्युमेंट तुम्ही पाठवलं ते एक्सेप्ट करतील जर ते योग्य असेल तर. आता 7/12 या ठिकाणी आम्ही अपलोड केलेला आहे तो डॉक्युमेंट आम्हाला या ठिकाणी परत आम्ही बघू शकतो. ओके, म्हणजे योग्य अपलोड केला आहे की नाही म्हणून. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा ग्रीव्हियन्स जो आहे तर तो अपलोड करायचा आहे आणि अजून त्या नंतर किंवा अजून तुम्हाला बाकीचे ग्रीव्हियन्सेस जे आहे प्रत्येक गोष्टीमधले तर ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. मग तुमच्या मार्कशीटच्या रिलेटेड असेल, बर्थ डेटच्या रिलेटेड असेल किंवा तुमच्या नेम नाही काय म्हणतात की मेरिट लिस्टमध्ये फाउंड नाही झालं, बट नेम प्रत्येकाचे आहेत. मी वापस चेक केले, काही विद्यार्थ्यांनी मला मॅसेज टाकले होते की आमचे नेम नाही आहे, बट मी
ते वापस चेक केला. तर काहींच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे, तर ते स्पेलिंग मिस्टेकचा सुद्धा या ठिकाणी रिमार्क जो आहे किंवा पर्टिक्युलर ग्रीव्हन्स जो आहे तर ते टाकू शकतात. त्यानंतर प्रत्येक डॉक्युमेंट जे आहे, काही ज्याचा इश्यू तुम्हाला आला आहे तर ते सगळ्या डॉक्युमेंटचा तुम्ही ग्रीव्हन्सेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे तर तो येणार नाही. मित्रांनो, हे झाल्यानंतर तुमचं लॉगआउट जे आहे तर ते तुम्ही करून टाका आणि वापस काही वेळानं किंवा आता 2 तारखेला तुम्ही अपलोड केला असाल तर 3 तारखेला एकदा चेक करून बघा की त्यांनी रिमार्क काय दिला. ओके, ते जरी म्हणतात की एका डॉक्युमेंटला एकदाच या ठिकाणी ग्रीव्हन्सेस वगैरे द्या वगैरे वगैरे, बट तुमचा जर तरी पण प्रॉब्लेम आला आणि व्यवस्थित एखाद्या वेळेस PDF वगैरे अपलोड नसेल झाली तर तुम्ही परत अपलोड करा, ते अप्रूव्ह होतं. ओके, ही तुम्हाला ॲडिशनल गोष्ट सांगतोय मी. ओके, तर अशा प्रकारे पण डॉक्युमेंट तुमचं करेक्ट असलं पाहिजे. पर्टिक्युलर गोष्टीचं तुम्हाला नॉलेज पाहिजे की नेमकं काय आहे, त्या ठिकाणी काय अपलोड करायचं काय नाही. त्यासाठी आपली काउन्सिलिंगसाठी जे विद्यार्थी आहेत तर त्यांना मी सगळ्यांना मार्गदर्शन करतो आहे. सगळ्यांनी माझ्याकडून आता या 2 दिवसात जे तर ते सगळं तुमचे डॉक्युमेंट वगैरे काय असेल ते अपलोड करून घ्यायचे. राहिला प्रश्न, जे विद्यार्थी आता माझ्या काउन्सिलिंगला ज्यांना जॉईन व्हायचं आहे तर ऑलरेडी मी 999 वाली काउन्सिलिंग तर आपली फुल झाली होती, 699 वाली पण फुल झालेलीच आहे जवळपास. पण काहींना ॲड व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. 7038893178 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही, हे लास्ट टाईम असेल एखाद्या वेळेस की मी सांगतो हे ॲड व्हा म्हणून, कारण पुढच्या वेळेसपासून सगळं जे तर ते तुम्हाला सगळं ॲटोमॅटिक झालेलं दिसेल. मित्रांनो, थँक्यू सो मच या व्हिडिओला बघितल्याबद्दल. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.